हे गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? पायल प्रतीक व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज, आता पूर्ण 5 दिवस कंप्लीट झाले ते मी मम्मीच्या इथंच आहे. म्हणजे आज 6वा दिवस आहे आणि मी चालली आता परत माझ्या सासरी. मला जाऊशी तर वाटत नाही, पण जावं तर लागेलच. किती दिवस राहणार आहे ना मग मम्मीच्या इथं. मग चला, माझी चालली आता आवरावर. सगळं पसारा आवरायचं, माझ्या बॅग वगैरे. तर बघा आता किती पसारा घेऊन, म्हणजे किती सामान घेऊन चालले मी. मम्मी चालली आता शॉपवर. मम्मीला म्हणे, मम्मी आज माझ्यासाठी राहिली आहे कारण की मी चालली आहे म्हणून सगळे आवरावर करते मी. आता हा प्रश्न आहे की मी कसं नेणार आहे एवढं सगळं सामान. बोल आता. अगं साक्षी सोडवले ना तुला डायरेक्ट, पण गाडीवरती मग ती सुटकेस नाही बसणार. मग ही अशीच पिशवी न्यायला लागेल. नाही ना, मध्ये घे ना. बस नाही बसत. मग ती सुटकेस ठेवली तर मग ती साक्षीच्या पाय नाही बसत. बसतात ना, तू मध्ये घे ना. तू हीच नेतो, ही पिशवी मध्ये बसन काय? मध्ये घे ना. येडे का मी माझ्या मध्ये घेऊन मग मी कशी बसू मग गाडीवरती? येतो ना बस. त्यापेक्षा हीच नेते बॅग आणि ह्या सगळ्या पिशव्या पुढे बसन. ही बॅग फक्त मी मागं घेऊन बसन. काय म्हणते? सगळे आवरावर करायला लागली मी. मम्मी आहे तोपर्यंतच म्हणलं आवरावर करावी. नंतर मग मम्मी दुकानावर गेल्यावरती परत मग मला एकटी सगळं आवरायला लागल. आणि मम्मीला पण बघायला पाहिजे ना की सगळं मी घेतलंय का नाही, म्हणून मम्मी थांबली आज. तर चला, मी पटकन माझी बॅग भरते. येऊन मला भेटून जात असं. साक्षी घेईल सोडवायला. हो, मम्मी चालली आता दुकानावरती. तोपर्यंत साक्षी असपर्यंत मी आवरते जरा बॅग वगैरे. नीट जा, मग येईल आम्ही. तू देऊ का? बाय साक्षी, बाय बाय. आता काय झालं विषय माहितीये का? मी सगळी बॅग वगैरे पॅक केली आणि मम्मीच्या बेसिन मधून पाणी जात नव्हतं. ऐक, तर मम्मीच्या बेसिन मधून आहे ना पाणी जात नव्हतं. तर मी म्हणलं की नाही का, तार पाहिजे आपल्याला, म्हणजे जर काय कचरा अडकला असेल तर ते करायला. तर तार नव्हती ना घरात, तर त्याच्यामुळे मी म्हणलं की आता हे आहे असं, पण इथून ते काढायला त्याला खूप मेहनत लागेल. तर मी कसं बसं त्याला काढायचा प्रयत्न केला आणि एक उद्योग अजून वाढून घेतला. हे बघा, खूप डेंजर कापलंय मला ते. एकदम आतमध्ये घुसलं ना, खूप दुखतंय. आता काय करू कळतच नाहीये. हा उद्योग केलाय मी खूपच. जायच्या पहिले हे बघा, इथून पाणी येत होतं, म्हणलं तार घालावं. ते काढलं, पण मला आता असं लागलंय. पण माझी मिशन सक्सेसफुल झाली आहे. ही तार तर निघली, हे तर तोडलं मी, पण त्याचबरोबर मला लागलंय पण. आणि खूप डेंजर कापलंय. खूप दुखतंय माझं बोट. आता मम्मीला जर मी सांगितलं ना, तर मम्मी मला ओरडाल, तुला गरजच काय होती? तुला काय करायचंय ते बघितलं असतं मी. माझं तुला काय गरज होती का तिथं हे करायची? पण मला असं वाटलं की नाही का, मी चालली आणि यांना उगाच बिचाऱ्यांना त्रास होईल परत ते साफ करायला, म्हणून मी ते करायला गेले. आणि या गाईस, बर्गर खायला. हे साक्षीने घेतलंय, पण उगाच घेतलंय. कसं लागतंय? मला आवडतं, बट आता नाही खाऊ शकत. पहिलं छान यायचं, आता नाही छान येत ना. वेस्ट आहे, वेस्ट. आणि मम्मीला आणि साक्षीला पार्सल घेतले अजून बर्गर. तर हे उरलंय ना, तर घरी चोरून घेऊन जायला लागले. साक्षी का असं करते तू? किती भिकारागत करते खरं. तुला इथं खा ना मग. पार्सल ऑर्डर घेऊन बसले. लय भिकारी खरंच. तुला म्हणून मी कुठे घेऊन जात नाही साक्षी. तू असं करते ना. हो गाईज, विषय काय झाला माहितीये का? आम्ही गेलो कॅम्पला बर्गर खायला दुपारी. आणि मग मम्मी असं झालं की मम्मी बोलली की मला नाही. तर विषय असा झाला गाईज, दुपारी आम्ही गेलो कॅम्पचं बर्गर खायला आणि दुपारी आम्ही गेलो कोरेगाव पार्कचं बर्गर. तर गाईज, विषय असा झाला की आम्ही दुपारी गेलो केपीला बर्गर खायला, कोरेगाव पार्कला. तर मग बर्गर वगैरे खाल्ला, घरी आलो. आणि मग आमचं असं ठरलेलं की घरी येऊन डायरेक्ट मग माझी सासरी जाणार आहे मी. पण विषय असा झाला की माझे हे बोटाला जे लागलंय, हे बघा, माझा अंगठा पूर्ण सुजलाय. आणि त्याच्यामुळे माझं बोट इतकं दुखतंय ना, इतकं दुखतंय मी काय सांगू तुम्हाला. आणि त्याच्याने मला असं कणकणी आल्यासारखं वाटतंय. आणि त्यात मम्मीचं माझं चाललेलं की नवीन कपडे, म्हणजे मम्मीने मला कपडे घेतले.
मग मम्मी चाललेलं की नवीन कपडेच घालून जा, नवीन कपडेच घालून जा. मग मला आता कपडे बदलायला घरी यावं लागलं. घरी आले, कपडे चेंज केले आणि तोपर्यंत बघा अंधार झालाय. आणि आता रात्रीचं मी निघले कारण की दिदी पण माझी कामाला गेलती आणि दिदी सुटणारे कामावरनं उशिरा, तर त्याच्यामुळे आता जाणार इथून दिदीच्या घरी. माझी 2 नंबरची बहीण आहे, तिच्या घरी जाणार, तिला घेणार कारण की ती आणि साक्षी मला सोडायला येणार आहेत. तर दोघींना घेणार आणि मग मी जाणार आहे. तर चला फायनली निघते मी आता. फायनली मी आले घरी आणि मम्मी घरात नाहीये, प्रतीक घरात नाहीये आणि पप्पा सुद्धा घरात नाहीये. सगळे गेले ते, म्हणजे पप्पा आणि प्रतीक गेले ते कामासाठी बाहेर आणि मम्मी गेली आहे हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये का गेली आहे तर आमच्या घरी आलंय एक नवीन बाळ, त्याला लवकरच आम्ही भेटायला जाणारच आहे. पण आता तर मम्मी तिकडं भेटून येईल. आता सगळा पसारा घरात काढलाय, म्हणजे मम्मीला दाखवायला काढलं होतं पण मम्मीच नाही. आता मम्मी आल्यावरती बाकीचं बोलते. सगळं सामान असंच काढून ठेवलंय वरती मी. मम्मी आली की बघल. मम्मी एक पाल घरात आली आहे तर एवढा घाबरतोय. दर मी काढते. लक्ष्मी असते पाल. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. लक्ष्मा दे दे, मी ढकलते. तो पायल काढते आता. हात नाही पोचणार. उसको फक्त अरे आतमध्ये अरे वरती कोण लोक. हे बघा कुठे चालली. अरे राहून दे ना, काय नाही करत. किचन मध्ये लय पाली येत अशा. नाही काय पप्पा बिचारे, पप्पा घाबरलेत पाललं लय. पप्पा म्हणते ते माझ्या अंगावर पडेल. धर मी पाडते खाली. धर धर. अरे उसको ती जाके अहो तुम्ही उठा ना पण तिथून. अरे ते याचं एकच ना, ते नाही जाणार ती तशी. तिकडे नाही. पप्पा किती घाबरलेत. पप्पा किती घाबरलेत बघा आता. ओय पप्पा कडे चालली. पप्पा आली तुमच्याकडं. अरे इकडे उसको बघतात. बाहेर जाईल. आले पाली ताच्या घरात. काय नाही करत ती बिचारे. काय करत आहे रे, जेवण सगळं सोडून जाईल. काय सोडणार, सगळं शी करून जाईल तले बाई. जाते खाली होती याच्यात जाईल. एक पाली पळवली. फोटोच्या मागे तरी निघते ती. अरे अरे कुठं चालली. खाली तिला जाऊन तिला खाली ती अशीच गोल गोल फिरन. दरवाजातून जायला बाहेर सोडून. दरवाजातून इथून बाहेर जायला नाही तिला खाली. पण ती जाईनच ना. काय जाय ना तुला दोन 4 सेकंड गेले अंगावर. पप्पा घाबरलेत पालीला. घाबरायचं काय पप्पा तुम्ही एका पालीला घाबरताय. गेली का भिंतीवरती. अरे ढकल तिला खाली 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 खाली. अरे दरवाजाच्या मागे जाईन ती. गेली आहे का दरवाजाच्या मागे. आता कसं काढता येईल. आहे का पप्पा नाव. गेली 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 गेली. अरे सोनू ती खाली पडली ना, पाया खाली येईल ना. येडी रे येडी. किती वरडते जोर जोरात. मी घाबरत नाही. लोक गोळा लागला. आमच्या इथे सगळे लोक गोळा झाली. लोक गोळा झाली सगळी. आमच्या घराच्या बाहेर लोक विचारायला लागले काय झालं काय झालं काय झालं. त्यांना काय सांगू, आम्ही सगळे पालीला घाबरतोय म्हणून. ही काय त्या पालीचा ग प्रकार खरंच. तर
दम लागलाय बाबा, खूप घाबरले मी त्या पालीला. तर विषय असा झाला की त्या पालीला हकललं आणि दुसऱ्या दिवशी मी ब्लॉग शूट करते, कारण की तुम्हाला सांगितलं की मम्मी पप्पा बाहेर गेले ते, प्रतीक पण बाहेर गेला होता. तर त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय गोल्ड शॉपमध्ये, कारण प्रतीकला करायचंय नवीन ब्रेसलेट. जे माझ्या मम्मीने केलं होतं ना, तर त्याचं एक जे गोल तुम्हाला दाखवते नंतर मी, एक गोल हुक आहे ना त्याचं, ते पडलं होतं. तर मग आम्ही म्हटलं की चला नवीन डिझाईन करू, म्हणजे अजून चांगलं वेगळं करू काहीतरी. तर ते ब्रेसलेट चेंज करायचं आहे. तर चला गोल्ड शॉपमध्ये जाऊ डायरेक्ट. काही झालं आम्ही गोल्ड शॉपमध्ये आणि आता बघतोय भैया दाखवत ते प्रतीकसाठी ब्रेसलेट. हे बघा, एक से बढ़िया एक दिखाओ ब्रेसलेट. हा, एक से बढ़िया, एक से बढ़कर एक, सॉरी असं म्हणायचं होतं मला. भैया रोज आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज पाठवतो की चांदीचा काय भाव आहे, सोन्याचा काय भाव आहे, पण कधी दिवाळीचं गिफ्ट नाही दिलं आम्हाला. एकदा मंगळसूत्र बनवलं लग्नाचं इथंच, पण अजून काय आम्हाला गिफ्ट नाही आलं. तर बघूयात ब्रेसलेट बघतो आता. तर हे वाला बघितलं एक, आणि एक हे असं वाला बघितलं. असं आहे हे, काय म्हणतो? दोन्ही छान आहे, बघू आता आपण. पैसे पण बघायचे का जास्त ब्रेसलेट बघून फायदा नाही, पैसे पण गरजेचे. तोळा 700. मला एवढं नाही काय कळत. भैया सांगतील तेवढे पैसे द्यायचे आणि जायचं. भैया कमी पैसे सांगा आपण. बघूयात किती पैसे सांगा. मी आता बघतोय डेली यूज साठी मंगळसूत्र मला सोन्याचं. तर त्याच्यातून ही एक डिझाईन आहे, ही एक आहे, म्हणजे सिम्पल डेली यूज साठी बघतोय, कारण की मग हेवी मग कसे आहेत आणि ते डेली यूजला काहीतरीच वाटतात. तर त्याच्यामुळे एकदम नाही का थोडं लाईट वेट. अजून डिझाईन दाखवतो. बजेटमध्ये डिझाईन बघितली. बजेट खूप महत्वाचं आहे आणि अजून भरपूर डिझाईन आहेत, पण बजेटच्या बाहेर जाते. आमचं बजेट थोडंसं हाय नाहीये, आतमधलं आहे आपल्या बजेटमध्ये. हे पण बघितलं होतं मला, हे पण छान वाटलं ते, पण हे नको वाटतं मला असं खालचं. हे कसं आहे, ट्रेंडिंग पीस आहे एकदम. ट्रेंडिंग आहे पण आता लय कॉमन झाले तसे. कॉमन नाही आहे हे. मला तर हे पण आवडले सोनू, किती छान वाटते ना. हा, हे बरेच काळं आहे तर छान वाटतं. हे मला मंगळसूत्र बघितलंय आम्ही आता. त्याच्यावर वाट्या, अजून वाटत दाखवतो. मस्त कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त वाटतंय सोनू, छान दिसतं ना. छान वाटतंय ना, मुझे बहुत अच्छा लगा ये मंगलसूत्र. ये अलग ही लग रहा है डिजाइन, पूरा अलग है क्लास. तर गाईज मला नक्की कमेंट मध्ये सांगा कसं वाटतंय. तुम्ही बघितलंच असेल की प्रतीकला घेतलंय नवीन ब्रेसलेट. काय झालं, ते मम्मीचं जे ब्रेसलेट होतं ना, म्हणजे मम्मीने जे केलं होतं ते, तर ते जुनं झालं. आता त्याला बरोबर 1.5 वर्ष झालं त्याला त्या ब्रेसलेटला. मग आणि त्याचं एक आहे ना, त्याचं हुक आहे ना, ते लूज पण झालं होतं. तर मग आम्ही विचार केला की ते देऊन त्याच्यात थोडे अजून पैसे टाकून मग आम्ही घेतलं. पण त्यात पैसे टाकायची गरज नाही लागली, कारण की ते पण जड होतं ना, तर तेवढ्या पैशामध्ये ते होऊन गेलं. तर त्याची डिझाईन तुम्ही बघितलीच असेल, जवळून मी घरी आल्यावर पण दाखवली तुम्हाला. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते. बाय बाय गाईज.